काय म्हणाला? या घरात मी अन्याय करतो? कुणावर कधी अन्याय केला मी? हा, तुम्ही असं दरडावून विचारलं तर कोणी काही बोलेल असं वाटतं का तुम्हाला? बस, तुला नसली तरी मला आपल्या इमेजची पर्वा आहे. या मुलीमुळे या घराला मी अजून बदनाम होऊ देणार नाही, कळलं? काय बाई, ती क्लिप का काय कुठे ती? त्या मंजूच्या मोबाईल मध्ये. फोन दे. नाही नाही, फोन दे मला. मंजरी, अजिबात कुणालाही घाबरू नकोस. मी आहे ना तुझ्यासोबत. मला या घरात अजून तमाशा नकोय, कळलं? नाही डॅड. साहेब, हा माझ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. म्हणजे तू का घाबरतेस? आई, तू नको घाबरूस. हे आपलं काहीच नाही बिघडवू शकत. आपण पोलिसात जाऊ शकतो, महिला आयोगात जाऊ शकतो. ए सटवे, आधी स्वतःचं घर तोडलास, आता माझ्या पोराचं घर मोडायला निघालीस वय? दे तो मोबाईल. फोन दे. काकू, हो, फोन दे तू. आधी माझं घराचं तर वाट लावून काय बहिणीच्या डॅड प्लीज, प्लीज तुम्ही असं करू नका. हा अंजूच्या आयुष्याचा प्रश्न आहे. माझा अंजूशी संबंध नाही, तिच्या बहिणीशी त्याहून नाही, कळलं? हो बाई, डिलीट केली क्लिप. आणि एक लक्षात ठेवा, हे हर्षवर्धन देशमुखांचं घर आहे. परत जर इथेवर असा गोंधळ घालतात, त्याचे परिणाम पुढच्या 7 पिढ्यांना भोगायला लागतील. चाल, निघायतून, निघायतून. रे डॅड, तुम्ही असं का केलं? माझी अंजू. मला डॅड म्हणायचा काय अधिकार नाही तुला? तू माझी सून नाहीस, कळलं तुला? संगीता, जा तू तुझ्या मुलीला घेऊन जा. नको ती आम्हाला घरात. माफ करा साहेब, पण हे लोन आता आमच्या गळ्यातलं नाहीये. भर मांडवातनं पळून गेली होती तेव्हाच मेली होती ती आमच्यासाठी. आणि एक समजून घे, आमच्या घरच्या मामल्यात पडायची काय पण गरज नाही. आमचं आम्ही बघून घेऊ, कळलं? चल गांजे. काय सांगते? फुल धमकी आला. एक नंबर. फुल फिल्मी आहे ना. मला असं वाटलेलं की आता आपली लाईफ एकदम ब्लँड होणार, पण नाही, एक नवीन ड्रामा. इंटरेस्टिंग. पण बेबी, ती लोक जरा डेंजरच आहेत. मला तर भीतीच वाटली त्यांच्याकडे बघून. काय तो टोन बोलायचा, कसे ओरडत होते. शी. पण प्रणव, अरे तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? टेक्निकली हेच आपले नातेवाईक आहेत, त्या मंजूच्या घरचे. शी, लो क्लास कुठले. आता ह्यांच्यामुळे आपलं स्टँडर्ड खालती जाणार. हळू ती मंजू ना या घरातनं जायचं नाव घेत नाहीये. काय काय बघावं लागणार देव जाणे. आय टेल यू प्रणव, त्यांच्या अंगाला ना कसला तरी वास येत होता, असा विचित्र. म्हणजे ते तसे लांब उभे होते माझ्यापासनं, पण तरी येत होता. आज आता या मंजूची लायकी कळणार आहे सगळ्या. बेबी, सगळ्यांना कळून काय उपयोग? शौनकला कळली पाहिजे ना. जोपर्यंत शौनकला कळत नाही तोपर्यंत आपल्याला मंजूला ऍक्सेप्ट करावं लागणार त्याची बायको म्हणून. पण प्रणव, माझा ना कधी कधी विश्वासच बसत नाही. अरे, जी मुलगी आपल्याकडे काम करायची, अनाहिताचं सगळं बघायची, तिची दुपटी चेंज करायची, ती या घरची सून आहे. दिस इज सो अनबिलिव्हेबल. काय झालं काही कळत नाही. एवढी मेहनत केली आहे पोरीनी वर्षभर. काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, नाहीतर मंजू असं करणार नाही. पण काय झालं असेल? आज जर ती पेपरला येऊ शकली नाही ना, तर अख्खं वर्ष वाया जाईल तिचं. काय करू? फोन करून बघू का?
हे सगळं करून काय मिळालं डॅड तुम्हाला? आयुष्यात एकदा गरीब व्यक्तीला मदत करायची वेळ आली होती. का वागलात तुम्ही असं? तू का असं वागतोस ते सांग ना आधी. आणि हे सगळे होतंय ना, हे सगळं तुझ्या बायको पण होतंय या मुलीमुळे. मला का दोष देतोस तू? आणि एक लक्षात ठेव, या दरिद्री वस्तीतली माणसं या घरात येता कामा नये परत, कळलं? अरे पूर्वी मान वर करून मागण्याची हिंमत होती यांची, आता सरळ घरात घुसतात तमाशा करतात. आणि सगळ्यात जबाबदारी ही मुलगी आहे. मंजू, शौनक कायम तुझी बाजू घेतो म्हणून किती गृहीत धरशील ग त्याला आणि आम्हाला? शी, शेवटी तुमचं कल्चर तेच. आरडाओरडा करायचा, शिव्या घालायच्या. किळस आली मला या सगळ्याची. शौनक ही आपल्या घराला उद्ध्वस्त करते दिसत नाही तुला? अरे आता तरी डोळ्यावरची झापडा का बघ काय होतंय ते. या घरात काय चाललंय हे जर बघायचं ठरवलं ना तर खूप काय बघता येईल. म्हणजे काय म्हणायचंय तुला शौनक? मॉम, तुला माहित नाहीये का आता मी तुला सांगू काय काय झालंय ते? काय बोलतोस तू? आणि काय जे बोलायचं ते स्पष्ट बोल, कळलं? प्रतिष्ठा जपण्यासाठी या देशमुखाच्या घरात कोणी कोणी काय काय केलंय ना हे या भिंतींना सुद्धा माहित असेल. आणि आज माझी बायको अन्यायाविरुद्ध उभी राहिली आहे तर तुम्हाला त्याचा त्रास होतोय? साहजिक आहे. अचानक आरसा दाखवल्यासारखं झालं असेल ना तुम्हाला, नाही? अहो अहो, काय होतंय तुम्हाला? त्रास होतोय का? तुमचं बीपी शूट होतोय का? तुम्ही शांत व्हा बरं, मी डॉक्टरना बोलवू का? शौनक, अरे मालतीपुरे, त्याच्याकडनं कुठली अपेक्षा करणं चुकीचं आहे. काय मिळालेलं शौनक तुला हे सगळं करून? हे बघ मंजरी, आता जे काय झालं ना त्याच्याकडे तू अजिबात लक्ष देऊ नकोस. आता आपल्याला लगेच निघावं लागेल. तुझा पहिला पेपर आहे ना? एवढं सगळं होऊ नये तू हिचीच बाजू घेतो शौनक? नाही मंजू, तू जाच आता परीक्षेला, म्हणजे कळेल तुला तुझी लायकी काय ते. तशी तू फेलच होणार आहेस. अभ्यास तर झालाच नसेल ना तुझा? देवयानी, पुस्तकं आणि वह्या जाळून डोक्यात कोरलं गेलेलं पुस्तक येत नाही. अर्थात ते तुला कसं करणार ना? चल मंजिरी, आता निघावं लागेल आपल्याला. नाही शौनक, खूप उशीर झाला. मला नाही द्यायचा पेपर. काय करू पेपर देऊन? सगळं संपलं. सगळं. शौनक, शौनक ऐका माझं, खूप उशीर झालाय. मला नाही जायचंय परीक्षेला. आपण परत जाऊया प्लीज. हे बघ मंजिरी, रिक्षा मिळेल आपल्याला, काळजी नको करूस. चल. अहो पण शौनक, शौनक ऐका ना, माझा मूड नाहीये पेपर द्यायचा. मला नाही द्यायचा पेपर. आता हे काय नवीन? नवीन? तुम्ही बघितलं ना वर काय झालं. माझ्या बहिणीला नाही वाचवू शकले. काय चुकलं होतं माझं? काय गुन्हा केला होता मी? अन्यायाविरुद्ध लढाच देत होते ना. सगळ्यांनी मिळून एकजुटीने माझा लढा मोडून काढला. मलाच वाईट ठरवलं. शिकून सवरून वकील होऊन जर कोणाचं भलं होणार नसेल तर काय उपयोग आहे या सगळ्याचा?
उगाच एक सीट वाया जाईल. मंजिरी इकडे बघ, माझ्याकडे बघ. तुला काय वाटलं अन्यायाविरुद्ध लढायचं म्हणजे जे अन्याय करतात त्यांना शिक्षा देणं एवढंच असतं? नाही मंजिरी, जगातली कोणतीही समानतेसाठी झालेली चळवळ बघ ना. आधी जे पीडित असतात ना त्यांना पटवून द्यावं लागतं की ते कमी नाहीये. आजही स्त्रिया अन्याय सहन का करतात? कारण त्यांना वाटतं त्यांचा जन्मच यासाठी झालेला आहे. त्यांच्याकडे दुसरा कुठला पर्याय आहे हे त्यांना कळतच नाही. मग अशा परिस्थितीमध्ये तू त्यांच्या समोर एक उदाहरण तयार करायला पाहिजेस ना. आणि त्यासाठी 12वीची परीक्षा ही पहिली पायरी आहे. मग देणार ना परीक्षा? अहो आता पडता का जरा वेळ? हा, बरं वाटेल तुम्हाला जरा पडलात तर. मी बीपी एकदा चेक करू का? अहो बोला ना, मी डॉक्टरना बोलवू का? काय प्लीज मालती, मला तुला शांत बसू दे. प्रश्नांची सरबत्ती नको करूस. काय असं चुकीचं वागलं नाही? का माझा मुलगा सतत मला खोटत पाडत असतो? असं काय जगा वेगळ्या अपेक्षा केली तुम्ही त्याच्याकडनं? जे झालं ते होऊ नये अशी इच्छा होती माझी, म्हणून त्या मुलीबरोबर संबंध तोडले होते मी. तिच्या घरचे बघितलं ना कसं आहेत ते, आणि माझी सून शक्यच नाही. हो तुम्ही शांत व्हा बरं. हे बघा आपण काहीतरी उपाय शोधूया ह्याच्यावर. तुम्ही शांत राहा. नाही, मी नाही शांत राहू शकत. त्या मुलीमुळे या शौनकनी आपल्या देशमुख नावावर ताशेर ओढलेत. मला अक्कल शिकवायला निघाली ती. हो पण काय तिच्यासारख्या मुली घरं तोडतात. म्हणजे असा अन्याय झाला असेल तर शांतपणे सहन करायचा असतो का तो? मंजिरी, ऑल द बेस्ट. नीट पेपर दे. येते. फोन दे मला. हा माझ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हो बाई, डिलीट केली क्लिप. हे सगळं करून काय मिळालं डॅड तुम्हाला? आज माझी बायको अन्यायाविरुद्ध उभी राहिली आहे तर तुम्हाला त्याचा त्रास होतोय? जगातली कोणतीही समानतेसाठी झालेली चळवळ बघ ना. आधी जे पीडित असतात ना त्यांना पटवून द्यावं लागतं की ते कमी नाहीये. आणि त्यासाठी 12वीची परीक्षा ही पहिली पायरी आहे. शौनक म्हणतात ते बरोबर आहे. अन्यायाविरुद्ध मी असा आवाज उठवला तर कुणीच ऐकणार नाही. पण जर वकील झाले आणि मग आवाज उठवला तर नक्कीच ऐकतील. मॅडम सप्लिमेंट. सांगताय ना?
5 मिनिटं झाली आहेत. अहो तुम्ही 5 मिनिटांनंतर उठवा असं म्हणाला होता. 5 सेकंद. अजिबात नाही. चला उठा उठा. अहो आधीच आपल्याकडे कमी वेळ आहे. 2च महिने राहिलेत. असंच करत राहिलं तर कसं संपेल सगळं काम? काय मिनिटाचा हिशोब ठेव. असे घड्याकडे बघत राहिला जगशील कसा? तुला गोव्याला जायची गरज. फ्रँकोला भेटलं पाहिजे. तू म्हातारा झाला असेल. चल आपण गोव्याला. तुम्ही बसा. आधी मला फ्रँको बद्दल सांगा. तू काय म्हणाल ते, मग आपण गोव्याला जाऊया. फ्रँको, अरे फ्रँकोनी मला आयुष्याबद्दल जेवढं शिकवलं ना तेवढं कोणी शिकवू शकला नाही. अरे लोक ना कसा अभ्यास करायचा, कसे जास्त पैसे मिळवायचे असलं काहीतरी फालतू शिकवत फिरतात. पैसे नसताना आलेला दिवस कसा आनंदात घालवायचा हे फक्त यांच्याकडनं शिका. म्हणजे कोणाला? हिप्पी पोचले तिकडे जाऊन. तुम्ही कधी आणि कुठे भेटलात हिप्पी लोकांना? गोव्याला? पण तुम्ही गोव्याला कधी आणि कसे गेलात? नो नो लेट मी गेस. तुम्ही परत पळून गेला होता? 17 वर्षाचा असतात. तुला खरं सांगतो, मी फ्रँको आणि हिप्पी लोकांना भेटलो नसतो ना तर आयुष्याचा खरा अर्थ मला कधीच कळला नसता. या लोकांनी मला शिकवलं, यू बिकम हिप्पी ओनली वेन यू रिअलाइज हाऊ टू बी हॅपी. तू फार आयुष्याकडे गंभीरतेनं बघतो. नाही रे, आलेला दिवस आनंदात घालवत जा. लर्न टू फ्लाय. चालेल, पण त्याआधी मला माझी झोप पूर्ण करावी लागेल. गेले खूप दिवस झाले मी शांततेत झोपलोच नाही. और काय पिशवी देवाय नाही आता नाही. कटर तिकडे. मस्तपैकी चहा घ्या आणि रात्री पी. बायकोला पण दे. मस्त झोप लागेल. सकाळपर्यंत ठणठणीत. ओके, पण याचा वास जरा विचित्रच येतोय. काय आहे? मॉम, बरं झालं तुम्ही आलात. आपण एखादी फिल्म बघूया. कर्क डग्लसची. तुम्हाला आवडतात ना त्याच्या फिल्म? मला आवडतात देवयानी, पण आज खरंच शक्य नाहीये ग. अगं एक तर बोर्ड मीटिंग आहे आणि माझी खूप कामं राहिलीत. पण तू बघ ना, तू एन्जॉय कर. मॉम, मला खूप कंटाळा आलाय. म्हणजे दिवसभर तुम्ही सगळेच कामात असता, माझ्याशी बोलायला कोणीच नसतं. मग मी काय लॅपटॉपवर फिल्म्स बघ, काहीतरी गेम्स खेळ फोनवर, असंच काहीतरी करत असते. गाणी लावली की
शौनकच्या जुन्या आठवणी येतात. मग अजूनच त्रास होतो. मला खूप कंटाळा आला. खरंच बोर झाले मी. कळत नाही काय करू. देवाने मी एक सांगितलं तर ऐकशील? तू ना तुझ्या घरी जाऊन ये. खरंच अगं रोहिणी पण मिस करते तुला. तिचा फोन होता मला. जाऊन ये, तिला पण बरं वाटेल, तुलाही बरं वाटेल. पण मी इथे नसताना काही झालं तर? देवानी काहीही होणार नाही. तू अजिबात घाबरू नकोस. आणि मी आहे ना इथे. आणि तसंच जर मला काही वाटलं ना तर मी तुला लगेच इथे बोलवून घेईन. हा पेपर कसा गेला? म्हणजे आलं मला सगळं. पेपर माझा वेळेत पूर्ण झाला. 2 वेळा चेक पण केला. एक ऑप्शनल प्रश्न पण सोडवून ठेवलाय. जे जे येत होतं ना ते सगळं लिहिलंय. मग भीती कशाची वाटतेय? पेपर छान गेला याची? नाही, भीती असं नाही, पण मला कधीच वाटलं नव्हतं मी 12वीची परीक्षा देऊ शकेन. माझाच विश्वास बसत नाहीये की माझा पेपर इतका छान गेलाय. सारखं असं वाटत होतं की काहीतरी चुकतंय का, आपण कुठे कमी पडतोय का. आणि आता काय, आता पुढच्या पेपरचा अभ्यास. पण त्याआधी आपण आजची विक्ट्री सेलिब्रेट करूया. नाही नको, आज नको. उगाच खर्च होईल. आणि एकदाच ना सगळे पेपर सुरळीत पार पडून जाऊ. डोंट वरी मंजिरी, सगळे पेपर सोपे जातील. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.